आणि सत्याची ताकद MB न्यूज. आपली बातमी, आपलं सत्य. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित आदरणीय मयंकजी गांधी सर, गित्ते साहेब, पवन सर, आपले निघळ साहेब आणि येथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, पदाधिकारी आणि वृक्षप्रेमी माझ्या परळीकर बंधू भगिनींनो, मागच्या काही दिवसांपासून आपण नगर परिषदेने लोककल्याणकारी सेवा पंधरवाडा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत आपण आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे वृक्ष संवर्धन मोहीम. या अतिशय महत्त्वाच्या अशा मोहिमेसाठी आपण सर्वजण येथे एकत्र आलेलो आहोत. ही वृक्ष संवर्धन मोहीम म्हणजे फक्त मोहीमच नाहीये, तर आपल्या भावी येणाऱ्या पिढीसाठी आपण त्यांचं निरोगी आयुष्य कसं घडवता येईल याच्यासाठी केलेला हा आपला सामूहिक संकल्प आहे. आणि हा संकल्प आपण सर्वांना एकत्रितरित्या पूर्णत्वास न्यायचा आहे. वृक्ष म्हणजे फक्त झाड नसतात, तर ते आपले श्वास असतात. वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. वृक्ष पावसावर नियंत्रण ठेवतात. वृक्ष आपल्या जमिनीच्या तापमानावर नियंत्रण करतात. पर्यावरणाचं संवर्धन होतं. मला आमच्या आधीच्या जुन्या काळातल्या काही आजी आजोबांनी वगैरे सांगितलेलं आहे. माझ्या आजी सासूबाईंनी म्हणजे भैयाजींच्या आजींनी मला सांगितलं की आपली परळी म्हणजे एक आपलं पाण्यावरची परळी असं संबोधलं जात होतं आपल्या परळीला, कारण इथं खूप मोठ्या प्रमाणात भूजल साठा होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. आता परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. आपल्या परळीमध्ये जर आपल्याला विंधन विहीर घ्यायची झाली तर आधीच्या काळामध्ये 40 फुटावर पाणी लागत होतं, तर आता 400-450 फूट खोल आपल्याला ते जावं लागतं. तेव्हा कुठं एखादा झरा आपल्याला सापडतो. एक ठिकाणी तर 600 फुटावर पाणी लागलं असं सुद्धा मी ऐकलेलं आहे. तर ही दुरावस्था जी झालेली आहे आपल्या परळीची, तर ती कुठंतरी आपल्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे. कारण आपल्या परळीमध्ये मागच्या अनेक वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड झालेली आहे आणि त्यात सर्वांचा परिणाम नव्हे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. तर याहीपेक्षा अधिक बिकट परिस्थिती आपल्या भावी पिढीच्या नशिबात येऊ नये याच्यासाठी आपण कुठेतरी बांधील आहोत. आपण कुठेतरी प्रयत्न केले पाहिजेत, ह्याची जाणीव आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आपले प्रयत्न चालू केले पाहिजेत. त्याचाच एक भाग म्हणजे आजचं हे वृक्ष संवर्धन मोहीम. आजच्या या वृक्ष संवर्धन मोहिमेसाठी आदरणीय मयंकजी गांधी सर यांनी ग्लोबल विकास ट्रस्ट तर्फे आपल्याला जवळपास 2.5 लाख वृक्ष देण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे आणि त्यातले बहुतांश वृक्ष आपल्यापर्यंत पोहोचलेले सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये बेल आहे, आपलं बेल, जांभूळ आणि सीताफळ असे देशी प्रजातीचे वृक्ष आहेत. तर हे वृक्ष आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते वृक्ष लावण्यासाठी नगर परिषदेने आतापर्यंत 3000 ट्री गार्ड, 12,000 खड्डे आणि जवळपास 5 हेक्टर आपल्या महानिर्मितीने दिलेली जी जागा आहे त्या जागेचं अर्थवर्क लेवल करण्याचं काम पूर्णत्वास नेलेलं आहे. आणि लवकरच आपण त्या ठिकाणी 2.5 लाख वृक्ष लावूयात आणि त्या वृक्षांचं संवर्धन करूयात. नुसतं करूयात असंच म्हणत नाही, तर आमच्या नगर परिषदेनं आपल्या या वृक्षांच्या संवर्धनासाठी, त्यांना वृक्षांना जगवण्यासाठी, पाणी देण्यासाठी 150 फूट पाईप असणारी 6000 लिटर क्षमता असणारं टँकर आम्ही लवकरच खरेदी करणार आहोत, जेणेकरून आपलं एकही वृक्ष तिथे जळालं नाही पाहिजे, ते जगलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचं जसं संगोपन करतो तसं आपण सर्वांनी ह्या वृक्षांचं संगोपन केलं पाहिजे. कुठल्या एका ट्रस्टचं, पालिकेचं किंवा कुठल्या एखाद्या संघटनेचं ही जबाबदारी नसते की त्या वृक्षांचं संवर्धन करावं किंवा वृक्ष लावावेत, तर ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येकानं आपापलं कर्तव्य केलं पाहिजे, एवढी एकच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते. धन्यवाद.